देव ना कधी कधी आपल्या आयुष्यात अशी माणसं पाठवतो जी आयुष्यभरासाठी आपली होतात. काल रात्री रोहिणी आली होती. पहिल्यांदाच ती आपल्या घरी आली होती बरं का. वर्ष झालं आमच्या तिघींची, पल्लवी, रोहिणी आणि माझी ओळख होऊन खरं तर. पण पल्लवीचं 2-3दा येणं झालं, पण रोहिणीला काही येता आलं नव्हतं. आता खरं तर ती डिलिव्हरीसाठी गावी चालली होती. माझी खूप मनापासून इच्छा होती की तिनं जाता जाता का होईना एकदा आपल्या घरी यावं म्हणून. कारण एकदा का तिची डिलिव्हरी झाली की तिला आता 3-4 महिने लवकर असं फिरता येणार नाही, छोटं बाळ असणार. त्यामुळं रात्री काही मी जास्त शूट केलं नाही. सकाळ सकाळी मस्त नाश्ता वगैरे केला आणि म्हटलं आलीच आहे तर आपलं ग्रामदैवत अकलाईला हिला दर्शनासाठी घेऊन जाऊया. म्हणून आम्ही सगळेच ना अकलाई मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. आयुष थंडी का खूप ठीक आहे तुझा मामाचं कुठं हिचं कुठं इथं आता आम्ही सगळेच मंदिरात जाऊन पोहोचलो. आम्ही इथल्या इथं असून सुद्धा खूप दिवस झालं अकलाई देवीच्या दर्शनाला जाण्याचा योग येत नव्हता. ऊन तर भरपूर पडलं होतं, पण मस्त असं मंदिरात गेल्यानंतर थंडगार वातावरण होतं. रोहिणी आलीच्या निमित्तानं आमचं सुद्धा अकलाईचं दर्शन झालं. आणि अकलाई मंदिरचा परिसर आहे ना खूप सुंदर आहे. तुम्हाला दाखवतेच मी व्हिडिओत पुढं. पण रोहिणी, आयुष, दादा आल्यामुळं ना इतकं घर भरून गेलं होतं ना, काय करू आणि काय नाही असं झालं होतं त्या सगळ्यांसाठी. कारण आयुष तर इतकं गोड छान शब्द आहेत ना, बुबडे बोल, त्याच्याशी गप्पा मारतच बसावं वाटतं. आणि इथं तुम्ही पण सगळेजण मस्त असं आमचं ग्रामदैवत अकलाई देवीचं दर्शन घ्या. म्हटलं इथपर्यंत आलेच आहे तर यूट्यूब फॅमिलीला सुद्धा आपल्या अकलाई देवीचं दर्शन घडायला हवं. आणि हाच तो बघा अकलाई देवीच्या आजूबाजूचा मस्त असा हिरवागार परिसर. किती सुंदर वातावरण आहे बघा. एवढं ऊन आहे तरी पण हिरवगार वातावरण बघून ना मन प्रसन्न होत होतं. मग मंदिराच्या बाजूला थोडंसं जरा वेळ आम्ही अर्धा तास गप्पा वगैरे मारत बसलो. आणि नंतर महादेवाच्या दर्शनासाठी जाणार आहे, त्यामुळे तुम्ही आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला जे तुम्ही कृष्णा आणि दीदीनं घातलेले ड्रेस पाहिले ना, ते रोहिणी येताना ते दोघींसाठी घेऊन आले होते. इथं बघा गप्पा मारत मारत ना आम्ही शिवपर्वती मंदिरला सुद्धा येऊन पोहोचलो. तर इथं पर्वती मंदिरच्या तिथं ना खंडोबा, माळसा आणि भानू म्हणजे देवाचं इथं मंदिर आहे. परत दत्त महाराजांचं मंदिर आहे. तर तिथलं सुद्धा म्हटलं आलीच आहे तर दर्शन घ्यावं. खरं तर ती प्रेग्नेंट असल्यामुळं ना म्हणजे थोडंसं वाटत होतं की ती थकेल म्हणून. पण एका मनाने वाटत होतं की इथंपर्यंत आली ना तर तिला दर्शनाला घेऊन जायचं. म्हणून गेलो दर्शनाला घेऊन. पण तिला छान वाटलं एकदम सगळीकडलं दर्शन करून. इथं आम्ही सगळ्यांनीच बघा दर्शन वगैरे घेतलं. भीती वाटते मला, कळलं का तुम्हाला? संध्याकाळी असते असं पूर्ण आपलं घर दिसते. इथं आता सगळ्यांनीच आम्ही ना दर्शन घेतलं महादेवांचं. इथं पिंडीवरती ना माता पार्वती आणि महादेवांची मस्त अशी मूर्ती आहे. तुम्हाला या अगोदर सुद्धा मी व्हिडिओत दाखवलं होतं. आणि मस्त असं सागवानी कोरीव काम केलं होतं, त्याचा सुद्धा शूट घेतला. त्यानंतर मंदिरात इतकं थंडगार वातावरण होतं म्हणून 10-15 मिनटं तिथंच बसलो. आणि मंदिराच्या बाहेर सुद्धा अशी छान झाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारची. तर तिथं सुद्धा खूप थंडगार सावली होती म्हणून एक 15-20 मिनटं तिथं बसलो. आणि त्यानंतर आम्ही सगळेच घरी आलो. घरी आल्यानंतर मस्त असं सगळ्यांनी मिळून जेवण वगैरे केलं. अर्धा तास
मस्त आराम केला. पण या पल्लवी आणि रोहिणीनं माझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलं होतं आणि त्यात माझ्या दोन्ही लेकी सुद्धा सामील होत्या. हे काय मला कल्पना नव्हती, ते तुम्हाला पुढे जाऊन बघायलाच मिळेल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत खरं तर रोहिणीला सोडायला आहोत जाणार होते, पण या सगळ्यांनी मिळून आमच्या दोघांच्या बर्थडेचं गुपचूप प्लॅनिंग केलं होतं आणि त्यात माझ्या दोन्ही लेकी सुद्धा सामील होत्या. रोहिणीनं पुण्यावरून येताना मस्त अशी माझ्यासाठी साडी आणलेली आहे, घातल्यानंतर बघायला मिळेलच तुम्हाला. आणि आहोंचं आणि माझं 1 दिवसाच्या फरकात बर्थडे असतो आणि एवढं मोठं छान सरप्राईज बघून ना खरं तर मन खूप भरून आलं होतं माझं. खूप खूप थँक्यू सगळे. बारक्याला देते काय हा हा इकडे थोडा पाय ठेवा, त्याला जागा द्या. जावाय बसते ते का पाय तुमचं? ताई दादाली नाही त्याच्यावर. ताई इन्फिनिटी दादा आहे ती. हा हाय थँक्यू जावाय, थँक्यू जावाय. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Dada. Happy birthday Dada. जावाय धरा. चमचा मध्ये काय चमचा आणते तू? टिश्यू पण टेस्ट कशी आहे? व्हिडिओ घेतली. दादा बसा तुम्ही. चमचे देऊ का? दादा पप्पा बोल. चहा कुठे घ्या? हा, दादा. बोल्या तुम्ही जाड करून जा क्रीम जाड. असू दे असू दे. रोहिणी आल्यापासून हे 2 दिवस कसे गेलेत ना काही समजलं नाही. पल्लवी येताना मस्त असा केक घेऊन आली होती आणि सरप्राईज प्लॅन करायचे म्हटलं ना तर पल्लवीला किती गुण द्यावे त्याचं काही सांगता येत नाही. तिने एवढे मला सरप्राईज दिलेत ना की विचारायलाच नको. इथं मग आम्ही सगळ्यांनी फोटोज वगैरे काढून घेतले. खरं आमचं नातं इतकं मस्त आहे ना की निस्वार्थ खरं तर नातं आहे किंवा आमच्या नात्यामध्ये तेवढी ट्रान्सपरन्सी आहे म्हणून आमचं नातं एवढं घट्ट झालेलं आहे. तुम्हाला जर एवढं नातं आमचं घट्ट दिसत असेल ना तर तेवढं सहजासहजी नाही. आमच्यामध्ये कुठल्याही गोष्टी अशा लपवून वगैरे नसतात. एकमेकांचं शेअरिंग एवढं असतं की अगदी सख्या बहीण भावांचं नसेल किंवा सख्या बहिणींचं नसेल ना
असं आमच्या तिघींचं आणि त्या तिघांचं एकमेकासोबत बॉन्ड झालाय. त्यामुळं खरं तर हे नातं तेवढं स्ट्रॉंग बनलेलं आहे. इथं दादा सगळ्यांनी आहोंना मला केक चारून घेतला आणि ते पण खरं सांगते त्यांची सक्की बहीण जरी असते ना, एवढं प्रेम केलं नसताना तेवढे ते दोघं माझ्यावरती प्रेम करतात. आणि रोहिणी पल्लवी आमचं नातं तर एक वेगळ्या लेवलचं आहे. इथं दोन्ही लेकींनी सुद्धा आहोंना केक चारून घेतला. त्या चारायच्या राहिल्या होत्या. आहोंचा बर्थडे असतो 2 एप्रिलला आणि इथं सगळेच आम्ही गप्पा वगैरे मारत बसलो होतो. कधी रात्रीच्या 10 वाजल्या हे समजलं नाही. खरं तर त्यांना सोडावं सुद्धा वाटत नव्हतं. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण वगैरे केलं आणि इथं हळदी कुंकू लावलं. कारण आता रोहिणीला चेकअपसाठी जायचं आहे, कारण तिची डिलिव्हरी डेट जवळ आली. खरं तर ती खूप दमून गेली होती. रोहिणी, मनापासून खूप खूप थँक्यू. तू एवढी अवघडली सवघडलेली असून माझ्या इच्छेखातर इथंपर्यंत आली ना, मला खूप भारी वाटतंय. मी शब्दात व्यक्त नाही होऊ शकत की तू इथं आली त्याचं मी कुठल्या शब्दात ते प्रेम व्यक्त करू. आणि तर चालल्या ते दोघी, तरी पण आमच्या काही संपायचं नाव घेत नव्हत्या. पण रात्रीचे 10 वाजत आल्या होत्या आणि रोहिणी आणि पल्लवीला खूप जड पावलांनी निरोप दिला. खरं तर बऱ्याच यूट्यूब फॅमिली मेंबरला माहिती आहे ते दोघींचे पण यूट्यूब चॅनल आहेत. पल्लवीचं पल्लवीज डेली व्लॉग आहे आणि रोहिणीचं रोहिणी फूडीज आणि व्लॉग हे यूट्यूब चॅनल आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक तर देईन. ज्यांनी कोणी त्या दोघींच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि असंच तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि सपोर्ट आमच्या तिघींच्या सोबत कायम असू द्या. खरं तर जाता जाता दीपक दादांना मनापासून एक मोठा थँक्यू, कारण रोहिणीला ते इथंपर्यंत घेऊन आले. कारण मला वाटत होतं की ती एवढी प्रेग्नेंट असल्यामुळं ते आणतील नाही, शक्य होईल त्यांना नाही, पण त्यांनी आमच्या सगळ्यांवरच्या प्रेमाखातीर तिला इथंपर्यंत घेऊन आले. त्याबद्दल सगळ्या जगात मोठा दीपक दादांसाठी एक थँक्यू. इथं सगळ्यांना मस्त असं टाटा बाय बाय केलं, कारण मामांचा सुद्धा घरून फोन येत होता. आता बघू नेक्स्ट भेट कधी होईल. तर आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. कमेंटच्या शेजारी हाईप असा ऑप्शन आहे, तर हाईप सुद्धा करा. नंतर भेटू अशा छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.